आमच्या सारखे राजकीय बोलायची सवय ह्या कार्यक्रमाचं आदरणीय विनोदजी कुलकर्णी, हरीशजी पाटणे, जयेंद्र दादा, व्यासपीठावर असलेले सर्वच माझे मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ युवक, माझ्या माता भगिनी, आज आपण खास करून हा कार्यक्रम आवर्जून घेतला त्याला एकच कारण आहे. खरोखरच भाऊसाहेब महाराजांचं आत्ता आपल्याला साहित्य परिषदचा कार्यक्रम मिळाला हे फक्त या दोघांचं. पाटणे साहेबांना मी कार्यक्रमाला का बोलावलं की दोघं छापाकाटा आहे सातारचा आणि दोन्ही महाराजांना माहिती आहे छापाकाटा आहे, त्यामुळे ह्या छापाकाट्याला नाही बोलवलं. एकाला बोलवलं एकाला नाही असं होणार नाही. पण पाटणे साहेबांचं बी योगायोगाने पाटणे साहेबांना शासनाने बी आपल्या सातारा जिल्ह्याचं आणि पुढारी महाराष्ट्राचं पुढारी पेपरचं बी जे काय विश्वास आहे पेपरवरच्या संपादकांचा म्हणजे स्वतः साहेबांचा विश्वास आहे हरीश पाटणेवर, तसंच महाराज साहेबांचा हे दोन्ही श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचे एकदम जवळचे मित्र मानले जातात आणि मी त्यांचा कार्यकर्ता आहे. ह्या दोघं बसलेले त्यांचा मी जवळचा कार्यकर्ता म्हणून मला कायम त्यांचा आशीर्वाद आहे. पण साहित्य संमेलनाचा आपल्याला सातारला कार्यक्रम मिळाला आणि खरोखरच आपल्या सातारकरांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी 36 वर्षानंतर हा कार्यक्रम मिळाल्यानंतर कुणाचं तरी कौतुक करायला पाहिजे. ज्या माणसानं हा कार्यक्रम मिळवण्यासाठी 12 वर्ष प्रयत्न केले त्यांचा सत्कार होणे गरजेचं आहे. आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या माझ्या मित्रांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला वाटलं बाबा ह्या दोघा मान्यवरांचा सत्कार घ्यायला पाहिजे, म्हणून आम्हाला ते सत्कार घेणे योग्य आहे. आणि ह्या सत्काराच्या मागे एकच उद्देश आहे, आपल्या सातारकरांना बी कळायला पाहिजे बाबा आपली माणसं किती मोठी आहेत. ते आपली माणसं काय स्वतःचा पेपर असलो तरी दोघं स्वतःचं कौतुक करून घेणार नाहीत. ह्या अशा गोष्टीला आपल्या लोकांचं आपणच कौतुक करायचं असतं. म्हणून ह्या दोघांचं कौतुक करायला मला विलासपूर आणि गोळीबारच काय आवडलं म्हणजे आमचीच लोक सुरुवातच आता अख्ख्या साताऱ्यात होणार, सगळीकडे दोघांचा सत्कार होणार, सगळीकडे सगळे इच्छुक प्लेयर बोलावणार, जे प्रेम करणारे प्लेयर बोलावणार. पण म्हणलं सुरुवात आपल्या विलासपूर गोळीबारकडनं करू. पण आमच्या वतीनं या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या मनापासून माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदयांच्या वतीनं दोघं तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलाल वाईट बोलाल महाराजांना तुमच्या दोघांचंच ऐकणार आहे. तुम्ही नंतर बोलणार हे बी मला तुम्ही सांगितलं. मी राजकीय काय बोलणार नाही, पण मला तुमच्या दोघांच्या ताकदीवर आणि एक साताऱ्यात मी कुणाला घाबरत नाही तर ते शिवेंद्र बाबा भोसलेंना महाराज साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्यांच्यामुळं मी हे करतो. आणि दुसऱ्यानंतर तुम्ही दोघं आणि महाराज असते तर मी कुणालाच घाबरत नाही साताऱ्यात. कुणी काही माझ्याबद्दल म्हणून दे, कुणी काही चांगलं बोलून दे, वाईट बोलून दे, पण ही 3 माणसं माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे मी साताऱ्यात कुणाला घाबरत नाही. माझ्याबद्दल कोण कोण काय काय वेगवेगळं बोलत असतं, पण सगळ्यांना लक लाभ. मी चांगला मुलगा आहे, मी चुकीचं काय करत नाही, खरं चुकीचं करत नाही आणि माझा कुठलाही 2 नंबर धंदा नाही. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही. कुणी काही माझ्याबद्दल सांगू दे, पण दोघांचं कौतुक म्हणून मला एवढंच सांगायचंय. आमचे मार्केट कमिटीचे संचालक हे सचिव म्हणून आता निवड झाली, माझ्या ताई बर्गेताईंची निवड झाली. माझे नेते, माझ्या विलासपूरचे नेते रवी पवार माझ्यासाठी गोडवली, विलासपूर, शाहूनगर या सगळ्या भागात खरंच शिवेंद्रबाबांचा मावळा असावा तर रवी पवार सारखा. मी बी त्यांचा मावळा आहे, पण वेगळा मावळा काहीतरी आहे ते रवी पवार आहे. त्याचं मी मला कौतुक करायचंय. माझ्या सगळ्यांचे म्हणजे सगळ्या अडीअडचणी सगळ्यांच्या गोष्टीला रवी पुढे असतो, सगळ्यांना मदत करत असतो. त्याला बी पुरस्कार मिळालाय. पण तुम्ही दोघं खरोखरच आला, आमच्या विलासपूरच्या लोकांचा मान ठेवला. दोघांचं मनापासून खरोखरच म्हणजे हरीश पाटणे साहेबांचा बी आणि विनोद कुलकर्णी साहेबांचा मी म्हणजे भाषण करायचं म्हणून तुमचा आदर करत नाही, पण साताऱ्यात सगळ्यात जास्त तुमचा दोघांचा मी पत्रकार म्हणून आणि माझे मित्र म्हणून. महाराज साहेब तर माझे देवत आहेत. महाराज साहेब माझं जे काय आहे ते शिवेंद्र बाबा आहेत माझ्यासाठी. शिवेंद्र बाबा आत्ता मी सांगतो
मला कधी बी थांब म्हणले तर मी थांबणार, कधी बी पळ म्हणणार की पळणार, आणि ठोक म्हणले की ठोकणार. ही मला माहिती आहे. माझा नेता माझ्या माग खूप ताकदीन आहे. त्यामुळे तुम्ही दोघं माझ्या ताकदीन आहेत. जयादादा तर काय, माझं सगळ्या गोष्टीत जयादादा पुढे असतो. आवीदादा आहे, अमोलजी मोहिते, ही जी प्रमुख मंडळी आहेत, ह्यांना धरून चालायला लागतं. ह्यांना इकडं तिकडं सोडलं तरी आपलं काम करतील, म्हणून ह्यांच्या बरोबर मी राहून ह्यांच्या राजू भैया आहेत, या सगळ्यांचं महत्वाची नावं का घेतोय, हे प्रमुख मंडळी आहेत, यांच्या नेतृत्वात मी काम करतो. पण हरीश पाटणे साहेब, विनोदजी कुलकर्णी साहेब, खरोखरच तुमचं मनापासून मी ह्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीनं, दुसरं मी तुम्हाला सांगायचं राहिलो, विलासपूरला आम्ही नवीन फाउंडेशन केलंय. जसं सुनील मोरे पाटील म्हणले, सातारच्या सगळ्या गोष्टीत ही दोन असतातच. खरोखरच या सातारकरांना या दोघांची खूप गरज आहे आणि चांगलं मार्गदर्शन ही सातारकरांना करतात. मराठा मोर्चा असू दे, शिवजयंतीचा असू दे, संभाजी महाराजांचा पुतळ्याचा असू दे, आता तर मी यांच्या सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ह्या विलासपूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे. यात ही दोघं तिघं सगळी ह्या इथं बसलेली सगळी त्या कमिटीत आहेत. त्यामुळे मला कुठं घाबरायचं काही कारण नाही, कितीही पैसे लागू दे. 4-5 जण बरोबर असल्यामुळं आणि आमचे नेते तर आहेत. त्यामुळं माझा पुन्हा एकदा शब्द आहे, ह्या विलासपूरला शिवाजी महाराजांचं मंदिर मी बांधणार. मला इलेक्शनला नाही उभं राहिलं तरी चालेल, पण शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याचं हे माझं मानस आहे. मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, पण यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुम्ही पुन्हा एकदा दोघं आला, मनापासून हात जोडून तुमच्या दोघा भावांना खरोखर तुम्ही वेळ दिला. नाहीतर पत्रकार म्हणून म्हणले असते याला इलेक्शनला उभं राहायचं म्हणून तो मला बोलवतोय का, असं दोघांना विचार केला असेल. पण माझा दुसरा कुठलाही भावनी नाही, माझा कुठलाही उद्देश नाही तुम्हाला मला उभं राहायचंय म्हणून बोलायचं. खरोखरच तुम्ही कौतुक सातारकरांसाठी आहे, जिल्ह्यासाठी आहे, म्हणून तुम्हाला मी इथं बोलावलं. आणि माझ्या छोट्याशा विलासपूरच्या नागरिकांच्या वतीनं, माझ्या माता भगिनींच्या वतीनं आणि माझी सर्व मित्रांची टीम यांच्या वतीनं तुमचे मनापासून स्वागत करतो. आपण इथं आला, हात जोडून तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळेगडाचा जोरात वाजवूयात. आपल्या सर्वांच्या वतीनं फिरोजबाईंच्या संकल्पनेतून हा सन्मान आणि सत्कार होतोय. साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, सहकार्य, सदिच्छा, शुभेच्छा. या खूप प्रेमाची, मायेची ऊब देणारी ही शाल आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मान्यवरांना आदरपूर्वक या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. टाळ्या जरा जोरात वाजवूयात. विजयराव आता कार्यरत आहेत आणि तुमच्या सगळ्यांना बर्गे महाराजा सयाजीराव या ठिकाणी पुस्तिकेचं काम पाहत होत्या आणि महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आज राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे. टाळ्या वाजून आपण कौतुक करूया. बर्गे मॅडम यांचं देखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सन्माननीय जयेंद्रदादा चव्हाण यांचं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवूया जयेंद्रदादांच्यासाठी. त्यांचं देखील कौतुक करूयात. पहिलं म्हणजे दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन करतो. दोन्ही मान्यवर आपल्या इथं म्हणजे आपला आज योग दिन झालाय, पण आज आले ते तर आपलं विलासपुरात एवढं बाकी आहे. आपल्याला त्यांच्यामध्ये जायचं होतं ते आज एवढ्या आपल्याकडे आले. ते मला म्हणजे जास्त बोलायचं नाही, एवढंच सांगायचं की श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले यांच्या माध्यमातून आमचे भाऊ जे 4-5 वर्षाचे कार्य करत आहेत, जे समाजसेवक आहेत, जे म्हणजे तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यमातून आहे, जे 4-5 वर्ष काम करतात त्या माध्यमातून आता जवळ इलेक्शन होते आणि मी जसं मला कळते शाळेपासून की मी 2 पेपर वाचतो, एक पुढारी आणि पुढे का तर या दोघांमुळं म्हणजे खतरनाक आहे. वक्तृत्व म्हणजे लेखणी वगैरे जबरदस्त आहे की तुम्ही ठरवलं जिल्ह्यात काय करायचं तर ते सगळं होऊ शकतं. दोन्ही महाराष्ट्रानंतर हे दोघेच आहेत
तसं माझी फक्त एक इच्छा आहे म्हणून मी 2 मिनिटं बोलायला आलोय. तुम्ही दोन्ही साहेबांनी ना आमच्या बाईंच्या इलेक्शनच्या वेळी म्हणजे त्या फॉर्मवर तुमचं गाणे सांगतच म्हणून नाही कराय तुम्ही कायम पाठीशी आहोत एवढीच इच्छा आहे आमच्या सगळ्या मित्र समूहातर्फे. एवढीच इच्छा आहे की जेवढी तुम्ही आहे ना विनंती आहे ते तुम्ही मान्य करा ही तुमचं. सप्टेंबरला निवडणुका सप्टेंबरला आहेत ना, ऑक्टोबरला आहेत ना. फटाके बंद करायला घ्या. फिरोजभाई पठाण समूहानी विलासपूर आणि गोळीबार भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं आयोजित केलेल्या आमच्या दोघांच्या आणि आमच्या इतर मित्रांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आमच्या दोघांचे थोरले बंधू आणि साताऱ्यातले आमचे अत्यंत जिवलग मित्र, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयेंद्र दादा, माझ्या समेत असलेले माझे सहकारी विनोद कुलकर्णी, ज्यांचा इथं सत्कार झाला त्या आदरणीय बर्गेताई, आवर्जून उपस्थित असलेले शिवाजीराव कदम, जितेंद्र शिंगटे, वनवे अण्णा, समोर उपस्थित असलेले निळकंठ पाटील साहेब, बर्गे साहेब, धनश्रीताई आणि सर्वच उपस्थित असलेल्या माता भगिनी, विशेषतः फिरोजभाईचा सर्व मित्रसमूह. खरं तर खूप वर्ष झाली फिरोज पठाण आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला आम्हाला म्हणजे अनेकदा फिरोजचे फोन आले, मला कार्यक्रम घ्यायचा आहे. अनेक कार्यक्रमाला फिरोजनं आम्हाला बोलवलं आणि दादा खरं सांगतो की प्रत्येक कार्यक्रमाला मी आणि विनोदनं यायचं टाळलं किंवा वेगवेगळे प्रसंग असतील, आम्हाला येता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु योग असा आला की दोघांना एकाच वेळेस आमचे सन्मान होत गेले आणि फिरोज पठाणचं सातत्यानं जे काय निमंत्रण होतं ते काय आज त्यावेळेस आम्हाला टाळता आलं नाही आणि आवर्जून या सत्काराचा विनम्रपणे आम्ही स्वीकार करण्यासाठी दोघंही आज उपस्थित आहे. मी फिरोजच्या सर्व मित्रपरिवाराला, विलासपूर, गोडोली, गोळीबार या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या दोघांना इथं सन्मानित केलं, दादांच्या उपस्थितीत सन्मानित केलं. खरं तर या परिसरामध्येच मी राहतो, यापूर्वी मी इथंच राहायचो, आता शाहूनगरला गेलोय. परंतु या सत्काराच्या निमित्ताने या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आणि माता भगिनींचे आशीर्वाद घेता आले हे सुद्धा माझ्या दृष्टीनं भाग्य आहे आणि म्हणून मी फिरोजला त्या निमित्ताने धन्यवाद देईल की ज्या परिसरामध्ये मी राहिलो, ज्या परिसरानं माझा संघर्ष पाहिला, ज्या परिसरानं माझा त्यावेळचा जो काही या साताऱ्यातला संघर्ष पाहिला, त्या संघर्षाचे हे सगळे साक्षीदार आहेत आणि या साक्षीदारांचा आशीर्वाद या निमित्तानं घेता येतोय हे माझ्यासाठी भाग्य आहे. त्यामुळं त्या अर्थानं हा सत्कार मला खूप महत्वाचा वाटतोय. खरं तर फिरोजची अनेक दिवसापासूनची इच्छा होती, ही इच्छा सुद्धा त्याची या निमित्तानं पूर्ण करता आली. गेले काही दिवस मी पाहतोय बाबांचा कार्यकर्ता म्हणून नव्हे, बाबांचा एक मित्र म्हणून आणि बाबांशी आम्हीही सगळे जे जवळचे मित्र आहोत, तर त्या अर्थानं फिरोजची जी काही धडपड समाजासाठीची आहे ती, या परिसरासाठीची आहे ती धडपड आणि रात्री अपरात्री त्याचं जे काही धावपळ आहे ती धावपळ पाहतोय. त्यामुळं निश्चितच त्याचं कौतुक आहे. मला एका प्रसंगाची या निमित्तानं आठवण होते. मी आणि विनोद आम्ही साताऱ्यामध्ये बाहेर होतो आणि माझ्या ड्रायव्हरचा, आमच्या गाडीचा अपघात झाला आणि याच परिसरामध्ये ती एक अजेंडा हॉटेलच्या इथंच एक कंटेनर त्या पुढारीच्या गाडीवर पडला होता आणि नुकतीच ती गाडी मला आणि जीवन चव्हाण साहेबांना सोडून आमचा ड्रायव्हर गेला होता. परंतु अनेकांनी आम्हाला गाडीत बघितलं होतं आणि बाहेर सगळी बातमी अशी पोहोचली की पुढारीची गाडीवर कंटेनर पडलाय दादा आणि त्याच्यामध्ये आमचा कार्यक्रम झालाय, अशा पद्धतीची बाहेर बातमी होती. बाबांचे फोन, मी विनोद एकत्रच होतो, बाबांचे आम्हाला फोन, मोठ्या महाराजांचे फोन आले आणि फार कठीण परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये कंटेनर बाहेर काढण्यापासून ड्रायव्हर गाडीतच होता. या सगळ्या मदतीमध्ये सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर ते फिरोजबाईनं केलं होतं. त्यामुळं मी अनेक ठिकाणी म्हणतो की म्हणजे अनेक चुका माफ केल्या जातील या विषयासाठी. एवढी धडपड त्यानं त्या कालावधीमध्ये केली. तातडीनं त्या कंटेनर बाहेर काढणं, गाडीमधला ड्रायव्हर सर्वात बाहेर काढणं, त्या 2-3 तासामध्ये जी काय धडपड त्यानं केली, जी धावपळ केली, ती धावपळ मी खूप जवळून बघितली आणि संकटग्रस्तांना अशा पद्धतीनं मदत करण्याचं काम, धावपळ करून
गरजूंना आणि गरिबांना आणि संकटामध्ये असणाऱ्यांना मदत करण्याचं काम करण्यात फिरून जे काही मधल्या कालावधीमध्ये जे काही काम केले ते काम निश्चितच पूर्णी आहे. त्या कामाला या भागातल्या परिसरातल्या नागरिकांचे निश्चितपणे आशीर्वाद आहेत. कोरोनाच्या कालावधीमधली त्याची धडपड आम्ही बघितली. गोरगरिबांना अन्नधान्य वाटतानाची त्याची धडपड बघितली आणि या सगळ्या मागे त्याची सामाजिक भावना आहे. ही भावना निश्चितपणे कौतुकास्पद आहे. त्यामुळं बाबा असतील, जयदादा असेल, मी असेल, विनोद असेल, आम्ही त्या धडपडीच्या मागे सातत्यानं उभं राहिलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभी करण्याची त्याची संकल्पना त्यांना आम्हाला सांगितली, विनोदला मला सांगितली. आम्हाला ती संकल्पना निश्चितपणे आवडली आणि या संकल्पनेमध्ये आम्ही दादा असेल, अमोल असेल किंवा आम्ही विनोदजी असेल आणि या संकल्पनेमध्ये निश्चितपणे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. शेवटी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काही शिकवत दिलेली. या शिकवणीचा आदर्श ठेवून जर एखादा कार्यकर्ता काम करत असेल तर त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे, त्याच्या प्रामाणिक भावनांमागे उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून त्या मंदिराच्या संकल्पनेमध्ये सुद्धा आम्ही आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा इथं उभा राहतो त्यामध्ये सुद्धा जसं आम्ही आहोत दोघं, तसंच शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या संकल्पनेमध्ये सुद्धा आम्ही त्याच्या मागं फिरोजच्या मागं आहोत आणि निश्चितपणे त्याच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा सदिच्छा आहेत. मगाशी अनेकांनी निवडणुकांचा उल्लेख केला. विशेषतः सुनील तर अनेक वर्ष आमचं कौतुक करत असतो. सुनीलनं आमचा संघर्ष बघितलेला आहे आणि सुनीलला सरस्वतीचं वरदान आहे. त्यामुळं साहजिकच त्यानं संघर्ष बघितलाय, त्यानं आमचं कर्तृत्व बघितलंय. त्यामुळे सुनीलला आमच्याबद्दल किती बोलावं आणि किती नाही, म्हणजे माझ्याबद्दल आणि विनोदबद्दल असं होतं. म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं भाषण कमी होईल पण सुनीलचं भाषण जास्त होईल, कारण त्याला आपल्या मित्रपरिवाराबद्दल आपल्या समोर जे मित्र मोठे झाले त्यांच्याबद्दल त्याला किती बोलावं आणि किती नाही असं होतं. आणि त्यामुळेच तो आमच्याबद्दलचा कौतुकोद्गार काढत असतो. या परिसराला सुनील सारखा एक चांगला मित्र लाभलाय, एक चांगला कार्यकर्ता लाभलाय, हे सुद्धा तुमचं सर्वांचं खरंच भाग्य आहे. एक असा जेव्हा सरस्वतीचं वरदान आहे असा एक चांगला उमदा कार्यकर्ता जो सामाजिक भान घेऊन काम करतो असा एक कार्यकर्ता, जो फिरोजचा मित्र आहे. त्यामुळे फिरोज भाई तुम्हाला तुमचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. हे सगळे परिसरातील आणि त्याच्या मागे जयदादाचा आशीर्वाद आहे, लक्षात घे. त्याला कुणाच्या इतर आशीर्वादाची, आमच्या आणि विरोधच्या आशीर्वादाची आवश्यकता नाही. फक्त जयदादाच्या पोटात अमोल आहे का, अविनाश दादा आहे का, हे जरा तू चेक कर आणि मग तू निर्णय घे. आम्ही काय, मी विरोध आम्ही असतोच. आम्हाला काही शिवेंद्र बाबांनी सांगितलं की आम्ही त्या विषयामध्ये आम्ही कायम दोघं तुझ्या पाठीशी राहिलेलो आहोत. परंतु जयदादाचाच आशीर्वाद तुला निश्चितपणे पाहिजे. तो भरभक्कम आशीर्वाद तू घे, कारण आम्ही इथं येणार का नाही याची खात्री तुला नव्हती. त्यामुळे तू बरोबर जयदादाला पाठवलं आणि गाडीत बसेपर्यंत तुला शंका होती. सगळं मी केलंय, बॅनर लावलेत, व्हिडिओ केलेत, फटाके आणले, सगळं केलं, पण ही लोक येतात का नाहीत. तर दादाला गाडीत बघितल्यानंतर मला लक्षात आलं की तुला अजूनही शंका होती, पण तुझे बरोबर आहे तुझं. जयदादा गाडीत दिसल्यानंतरच आम्ही गाडीत बसायचा निर्णय घेतला. तू योग्य व्यक्तीला आमच्याकडे पाठवलंच. आणि खरंच एक वस्तुस्थिती आहे, सातारच्या एकंदर सांस्कृतिक सार्वजनिक जीवनामध्ये जयेंद्र चव्हाण या माणसाचं फार मोठं योगदान आहे. आणि मला जाणीवपूर्वक आवर्जून सांगायचे, साताऱ्यामध्ये मी आलो तर विनोद कुलकर्णी नंतर साताऱ्यातला माझा खरा दोस्त कोण तर जयेंद्र चव्हाण. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या पडत्या काळामध्ये भाकरीला मोतात होतो त्या काळामध्ये या परिसरामध्ये जसा मी राहत होतो तसं जयेंद्र चव्हाण या व्यक्तीने माझ्या पाठीशी खंबीरपणे थोरल्या भावाची भूमिका बजावली. त्यामुळे अनेक विषयामध्ये मी विनोदला म्हणतो की विनोद माझ्यासाठी तेवढं जयदादाच्या बाबतीमध्ये तू निर्णय घ्यायचा. आणि खरंच त्यानं तो आमच्या बाबतीमध्ये, दोघांच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशील आहे. आणि मोठ्या भावाला दादा म्हणतो आपण, ती दादागिरी त्यानं आमच्या बाबतीमध्ये पाळलेली, सांभाळलेली आहे. निश्चितपणे फिरोजच्या पाठीशी दादा तुम्ही उभे राहाल याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या कंटेंट असल्यानंतर छापा काटा आहे बघा, छापा काटा येऊन आम्हाला म्हणतो आम्हाला आणि छापाही दाखवलं आणि काटाही दाखवलंय आतामध्ये. म्हणजे काही जणांचा गैरसमज असतात. तर ह्या फिरोज भाईनं आम्हाला सुनील छापा पण दाखवलेला नाही आणि काटाही दाखवलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे छापा काटा नाही छापा, त्यामुळे छापा काटा असो नसो जयेंद्र दादा तुझ्या मागे उभा राहिला की सगळे तुझ्या पाठीशी निश्चितपणे उभे राहतील. आणि या निमित्तानं मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की विनोद कुलकर्णींची ह्या मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्यामध्ये होते त्या पाठीमागं विनोदचा संघर्ष आहे. त्यानं जे काही 10-12 वर्षामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम केलंय त्या कामामुळं हे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये येतंय. या साहित्य संमेलनामध्ये सातारकर म्हणून, सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून,
महाराष्ट्राच्या राज्य शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचा पुणे विभागाचा अध्यक्ष म्हणून आणि आजच फिरोजभाई आजच पुणे विभागाच्या नव्हे तर महाराष्ट्रातले जे विभागीय अध्यक्ष आहेत त्यांना आजच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय समितीचा निमंत्रित सदस्य म्हणून सुद्धा नियुक्ती आजच केलेली गेलेली आहे. त्यामुळं जबाबदाऱ्या ह्या वाढत्या आहेत. त्या वाढत्या जबाबदाऱ्यांच्या मी सांगतो की हे साहित्य संमेलन निश्चितपणे आपल्याला यशस्वी करायचंय. विनोदच्या पाठीशी आपण सर्वांनी विलासपूर, गोळीबार, फिरोज पठाण मित्रसमूह, जयेंद्र दादा, शिवेंद्र बाबाचा आपला सगळा मित्रपरिवार हे साहित्य संमेलन आपल्याला सगळ्या मार्गाने निधी संकलन असेल किंवा अन्य अनेक मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गाने दर्जा ठेवण्याच्या मार्गाने असेल हे यशस्वी करायचे आणि एक अत्यंत उत्कृष्ट असं महाराष्ट्रातलं साहित्य संमेलन साताऱ्यात झालं असा इतिहास आपल्याला निर्माण करायचा. त्यासाठी आपण खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहू. मी विनोदचंही मनापासून कौतुक करतो. सतत आम्ही एकत्र असतो, भविष्यातही आम्ही एकत्रच राहणार आहोत आणि या विषयामध्ये तर आम्ही साहित्य संमेलन दर्जेदार करून दाखवू असा शब्द या निमित्तानं देतो. विलासपूर गोळीबारकरांच्या सहवासात वाढलोय, मोठा झालोय. त्यांचे आशीर्वाद असेच मायमाऊल्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या इथल्या मुलावर राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता फिरोज जर स्वतःला मुलगा म्हणत असेल तर दादा मी मुलगा म्हणायला काय हरकत आहे. त्यामुळं या मुलाच्या सुद्धा पाठीशी तुम्ही पाठीशी राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. विनोद बोलावं. जरा समोर प्लीज, समोर 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 विलासपूर भागातून आज सगळे नागरिक जे जमलेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक जनता सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण आणि सर्व मान्यवर, माझ्याबरोबर माझे मित्र जिवलग मित्र हरीश पाटणे आणि रवी पवार आणि सर्व सहकाऱ्यांचा सत्कार केला त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 हे होतंय. साहित्य संमेलन जवळपास 35 वर्षानं होतंय. 33व्या वर्षी साताऱ्यात होतंय. साहित्य संमेलनाला जवळपास 147 वर्षाची परंपरा आहे. 1878 मध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा ते साहित्य संमेलन झालेलं होतं आणि 2 साहित्य संमेलन पुण्यात झाली आणि पुण्यातनं ज्यावेळी साहित्य संमेलन बाहेर पडलं ते पहिलं साहित्य संमेलन 1905 साली साताऱ्यात झालेलं आहे. म्हणजे पुण्यातून देशभर संमेलन झाली अखिल भारतीय, पण पहिलं पुण्यातनं बाहेर पडलेलं संमेलन हे सातारकरांनी घेतलेलं आहे. ऍडव्होकेट दादासाहेब करंदीकर नावाचे लोकमान्य टिळकांचे सातारचे वकील होते, जे लोकमान्य टिळकांसाठी वकिली करायचे, त्यांनी ते संमेलन घेतलेलं होतं. हे सातारा शहरात होणारं 4थं संमेलन आहे. 100 वर्षामध्ये 4 संमेलन घेण्याचा मान या वर्षीमुळे साताऱ्याला मिळालेला आहे आणि शताब्दीपूर्व संमेलनाचा मान साताऱ्याला मिळालेला आहे. माझं निम्म भाषण सुनील मोरेंनी मगाशी केलं की काय काय विक्रम होणार आहेत त्यांनी माझ्या आधीच सांगून टाकलं. तर विक्रमाचं संमेलन म्हणून सुद्धा या संमेलनाचा उल्लेख होईल. 99 वर्षात वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष झालेला नाही. पुढच्या वर्षी 100वे वर्ष आहे. तर 100 वर्षात पितापुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा मान सातारच्या दप्तरी राहील एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो. शरद पवारांनंतर शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष होत आहे आणि पुढचा स्वागताध्यक्ष सुद्धा इतका मोठा असेल की तुम्हाला अभिमानानं सांगता येईल की सातारचा स्वागताध्यक्ष मागच्या मुख्यमंत्र्यांनंतर होतो आणि पुढे काय काय होते ते मी नंतर सांगेन तुम्हाला. म्हणजे इतके विक्रम सातारच्या साहित्य संमेलनामध्ये होणार आहे की आपण त्याचा विचार करू शकत नाही. परंतु हे संमेलन साताऱ्यात होतंय म्हणजे आपण फक्त यजमान आहोत. हे अखिल भारतीय पातळीवरचं संमेलन आहे. सातारा जिल्ह्यातल्या अनेक कवीन लेखकांना असं वाटतं की हे सातारचं संमेलन, हे सातारचं संमेलन नाही, हे देशाचं संमेलन आहे आणि देशाचं संमेलन घेण्याचा मान साताऱ्याला मिळालेला आहे. देशभरातून जे साहित्यिक येतील त्यांचं स्वागत करायचे आपल्याला, त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करायची, त्यांचे विचार ऐकायचे, जर्मन हँगरचा मंडप उभारायचा आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला सातारकरांना करायच्या आहेत. दुसरा एक आपल्याला संदेश द्यायचा आहे की सगळ्या सातारकरांचा निधी या संमेलनाच्या कामामध्ये लागणार आहे. शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष आहेत, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, मोठे नेते आहेत. त्यांनी ठरवलं तर सगळा खर्च चुटकीसारखी गोळा होऊ शकतो. मग तो ठराविक लोकांचं संमेलन होईल.
ठराविक धनदांडग्यांच्या पाठीशी किंवा त्यांचा पाठिंबा घेऊन केलेलं संमेलन होईल. म्हणून आपल्याला असं सांगायचं आहे याच्यामध्ये की 99 रुपये विद्यार्थ्यांनी द्यावेत आणि 999 रुपये सर्वसामान्य माणसांपासून नोकरदारांनी द्यावेत आणि सर्वसामान्य माणसांच्या पैशातून उभं झालेलं संमेलन असं हे साताऱ्याचं संमेलन व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सगळे सातारकर त्यामध्ये सहभाग घेतील. 999 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम नाही, 99 रुपये ही सुद्धा फार मोठी रक्कम नाही. तर ही रक्कम उभी करून आपण संमेलन करण्याचा आपला प्राथमिक प्रयत्न आहे. कमी पडलं तर शिवेंद्रराजे आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत यामध्ये कुठली शंका नाही. अखिल भारतीय पातळीवरचं संमेलन होतं कसं हे बघण्यासाठी आपण दिल्ली, अमळनेर, वर्धा, गोवा, गुलबर्गा इथं जाऊ शकत नाही. म्हणून सातारकरांना इथं संमेलन बघायला मिळावं. 33 वर्षानंतर होते म्हणजे एक पिढी संपलेली की तिला संमेलन कसं होतं हे माहीत नाही. तर साताऱ्याच्या लोकांना संमेलन बघावं. मोठमोठे लेखक घडतात कसे, बोलतात कसे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळावं. मोठमोठे कवी कविता सादर कशी करतात हे सुद्धा बघायला मिळावं. हा या संमेलना घेण्यापाठीमागचा मुख्य हेतू आहे. दुसरी गोष्ट अखिल भारतीय पातळीवरचं संमेलन होणार आहे त्यामुळं राजकीय नेते येतातच, पण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त एखादा साहित्यिक या संमेलनाला येऊ शकतो का त्याचाही प्रयत्न आपला सुरू आहे. साताऱ्यानं आपण साहित्य क्षेत्रामध्ये आपण खूप मागे होतो. 15 वर्षापूर्वी मी साहित्य क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि आपण 15 वर्षामध्ये मागच्या 80-85 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. फिरोज पठाण गेली 4-5 वर्ष कोरोनाच्या आधी इथं नगरसेवक म्हणून काम करतोय, पण फिरोजचा स्वभाव हा सगळ्या कामामध्ये आमच्या सोबत राहण्याचा आहे. 2018 साली 26 जानेवारीला आम्ही दिल्लीत आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये फिरोज त्यावेळेस इच्छुक नसतानाही नगरसेवक पदाला आमच्या दिल्लीतल्या आंदोलनाला आलेला होता आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी फिरोजच्या आंदोलनामध्ये अग्रभागी सहभागी झालेला होता. म्हणजे फिरोज नंतर इच्छुक नगरसेवक आहे, पहिला मराठी भाषेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेनं फिरोजचा प्रतिज्ञा एक सन्मानपूर्वक सन्मान पुण्यामध्ये टिळक रोडला असलेल्या आमच्या मुख्य कार्यालयामध्ये केलेला आहे. फिरोजकडे सामाजिक उर्मी आहे, सामाजिक काम करण्याची त्याला आवड आहे. शेवट तिकीट मिळणं न मिळणं हे शिवेंद्रराजेंच्या हातात आहे. आरक्षण पडणं न पडणं नियतीच्या हातात. नियती आणि शिवेंद्रराजेच्या पुढे जाऊन आपल्याला काय करता येणार नाही, परंतु फिरोजच्या बाबतीमध्ये हरिशन आम्ही कधीही कमी पडणार नाही. मध्यंतरीच्या काळात फिरोजला आयुष्यातून उठवण्याचा एक प्रसंगही झाला होता. त्यावेळेस हरिशन आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आणि बाकी फिरोज काही करेल पण शिवाजी महाराजांशी देशाची गद्दारी करून त्याला आयुष्यात काही मिळवायचं नाही हे आम्ही ठोकपणे त्यावेळेस सांगितलेले होते. राजकारणात एखादं पद मिळेल जाईल, सत्ता येईल राहील किंवा उमेदवारी मिळेल जाईल, पण एखाद्या माणसाला जीवनातून उठवण्याचं काम कुणी करू नये अशी स्पष्ट भूमिका आम्ही फिरोजच्या बाबतीत घेतलेली आहे. की फिरोज बाकी काही चुकीचा वागत नाही, फिरोजचे 2 नंबरचे धंदे नाही. फिरोज शून्यातनं मोठा झालेला आहे, एवढाच द्वेष त्याच्याबद्दल असेल तर असेल आणि शिवेंद्रराजे गाडीत घेतात हा दुसरा दोष असतो. त्याच्या पलीकडे काही दुसरा दोष असणार नाही. पण फिरोजला मोठं व्हायचं असेल तर रवी पवारच्या साथीशिवाय तो होऊ शकणार नाही एवढंही त्याने लक्षात घ्या. विनोद कुलकर्णी, हरीश पाटणे, जयेंद्र चव्हाण पुरे पडणार नाही तर रवी पवार सुद्धा आपल्याला लागणार आहे हे त्याने विसरू नये. अधूनमधून रवी पवारला तो इकडे तिकडे उद्योग करतो, पण आमचं धोरण असं सांगणं असतं की रवीला सोडून काही करू नये आणि तुला 4-5 टर्म नगरसेवक नगराध्यक्ष व्हायचं असेल तर आपले सगळे सवंगडी बरोबर घेऊन काम करावं लागेल. मग रवी पवार असेल किंवा कुणी असू दे, एखाद्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर मग काय हरकत नाही, परंतु आपल्या सारखा कार्यकर्ता दीर्घकाळ राजकारणामध्ये असला पाहिजे. कारण फिरोजकडे फक्त धाडस नाही तर दातृत्व पण आहे आणि ते दातृत्व त्यानं वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. साताऱ्यामध्ये दोन्ही राजांचं मनोमिलन व्हावं, कारण त्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते मनोमिलन करून इच्छेनं किंवा अनिच्छेनं काम करतात. तर कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही राजांनी मनोमिलन करून इच्छेनं अनिच्छेनं का होईना कार्यकर्त्यांचं सुद्धा काम करावं असं आमच्यासारख्यांना वाटतं. कारण लोकसभा आणि विधानसभेला संघर्ष नाही, नगरपालिकेलाही संघर्ष असू नये असं आमच्यासारख्यांना
स्पष्टपणे सांगावं वाटतं. दोन्ही राज्यांनी मिळून बिलासपूरचा निर्णय करावा, सातारा शहराचा निर्णय करावा. फिरोज सारख्याला उमेदवारी देताना सगळ्या जमिनीच्या बाजू फिरोजच्या बरोबर आहेत. काय फिरोज काय कुठं कमी जास्त आहे की हरीश पाटलांनी विनोद कुलकर्णी शिफारस करावी अशी काही फिरोजला आता आवश्यकता राहिलेली नाही. 4-5 वर्षापूर्वी त्याला ती आवश्यकता होती, पण आता ती आवश्यकता त्याला राहिलेली नाही. परंतु चांगलं काम करणाऱ्याला लोक अडवतात. म्हणजे ज्या झाडाला फळं लागतात तिथंच दगडी मारली जातात. तेव्हा फिरोज दगड मारणाऱ्यांची काळजी तू करू नकोस. तू तुझं काम चालू ठेव. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. जयेंद्र दादा आम्हाला घेऊन येतोय याचा अर्थ तोही तुझ्या पाठीशी आहे. त्याला काही वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. फक्त रवी पवारचं मन राखून पुढे वाटचाल झाली पाहिजे एवढी आमच्या अपेक्षा आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय हा शपथ कधी पहिला घेतला पाहिजे. रवी आमचा शब्द डावलत नाही, पण रवीवर अन्याय होणार नाही जी काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या दोघांची आहे. आमच्यावर अन्याय होतो त्यावेळेस आम्हाला दाद मागता येत नाही, पण किमान रवीवर अन्याय होतो त्यावेळेस. तर गमतीचा भाग सोडा. नगरपालिकेच्या निवडणुका होतील, निकाल लागतील, काय त्यामध्ये आपण फार त्याची चर्चा करण्याची आज गरज नाही. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी अवघे 150 दिवस आपल्या हातात आहेत. आणि या 150 दिवसांमध्ये आपल्याला निधीपासून मंडप उभारणीपर्यंत अनेक कामं करायची. सगळ्या बिलासपूरकरांचे आशीर्वाद या कामासाठी मला हवे आहेत. आपले आशीर्वाद, आपली कृतज्ञता, निधी उभारणीमध्ये सहभाग आणि लोकांची सोय झाली नाही तर आपापल्या घरामध्ये लोकांना ठेवण्याची व्यवस्था आपण सर्वजण कराल. सर्व सातारकर लोकांचं स्वागत इतक्या जोरदारपणे करतील की होतो न भविष्यती अशा प्रकारचं स्वागत आपण सातारकर सर्व साहित्यिकांचं करतील यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. शिवेंद्रराजे आपले नेते आहेत आणि ते स्वागताध्यक्ष असल्यामुळं सगळेजण झटून काम करतील यामध्ये कुठलीही शंका नाही. तरी सुद्धा या संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला सहभाग असावा यासाठी मी आवाहन करतो. आज माझा सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. या सत्कार समारंभासाठी फिरोजबाईंनी घेतलेल्या उपस्थित हरीशजी पाटणे, त्याचप्रमाणे विनोद कुलकर्णी, सरिताताई बर्गे, गाडगे साहेब, रवी पवार, रवी कदम व सर्व सत्कार मूर्ती बंधू भगिनींनो, इथं आज मोरे साहेबांनी सांगितलं की सगळं म्हणजे भाषणात त्यांनी प्रस्तावनेत सगळं वर्णन करून टाकलेलं आहे आणि बोलायला कुठले शब्द ठेवलेले नाही. परंतु एक आवर्जून सांगेन की इथं जे 2 सत्कार झालेले आहेत ह्या 2 सत्कार मूर्तींचा संघर्ष हा मुळापासून बघण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर काम करण्याचं त्याच वेळेला मला भाग्य लाभलेलं आहे. केवळ ज्या वेळेला ह्यांनी सुरुवात केली त्यावेळेला सायकल घ्यायची परिस्थिती नव्हती, परंतु ज्या क्षेत्रात धडपडून काम करणं तिथं पूर्ण जीव लावून काम करणं, जिथं कुठं बातमी मिळेल तिथं धडपडून जाणं, म्हणजे कुणाचं रस्त्यात हात करणं, तिथे मोटरसायकल मिळाली सायकल मिळाली तर त्या सायकलवर डबल सीट जाणं, हे ह्या दोघांचंही मी बघितलेलं आहे. आणि हे जे मोठेपण मिळतं हे मोठेपण असंच मिळत नाही. आज हे दोघं त्यांच्या क्षेत्रातले जर काय म्हणताल तर तुम्हाला सांगतो मी की हे कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे जबाबदारी सांगतो की हे कॅबिनेट मंत्री आहेत. आज महाराष्ट्रात कुठला निर्णय घ्यायचा असेल, पेपरच्या बाबतीत असेल, वृत्तपत्राच्या बाबतीत असेल किंवा साहित्य क्षेत्रातला निर्णय असेल तर ह्या दोघांना डावलून घेतला जात नाही, हे जबाबदारी नाही तर मी सांगतो. आणि एवढे मोठे दोघं मित्र मला मिळालेले आहेत भावासारखे, हे मी माझा सन्मान समजतो आणि आपल्या सर्वांचा हा सन्मान समजतो. आज इथं जो सत्कार झालेला आहे हा खरोखर त्यांच्या घरातला सत्कार आहे. नक्की तुम्हाला सांगतो की हे साहित्य संमेलनाचं विनोदनं आवाहन केलं. विनोद अगदी म्हणजे इथं सगळ्यांच्या वतीनं मी सांगतो की इथं सगळेजण झटून काम करतील. इथं फिरोजचं नेतृत्व आहे, बाबाराजेंचं नेतृत्व आहे आणि बाबाराजेंसारखं खंबीर नेतृत्व हे संमेलनासाठी तुमच्या पाठीमागे उभं आहे. कशा पद्धतीनं काम करायचं, कशा पद्धतीनं कुठलं काम यशस्वी करून दाखवायचं आणि त्यासाठी कसे मावळे झटायला लावायचे,
साधा छोटा कार्यक्रम असला तरी त्या तिथं बाबाराजे रात्री म्हणजे दिवस रात्र ती काळजी घेत असतात, प्रत्येकाला सूचना देत असतात. हा तर आपल्या सगळ्यांचा नाकाचा प्रश्न आहे आणि ते संमेलन हे बाबाराजेंचं नाक आहे. हे नक्की महाराष्ट्रातलं एक नंबर संमेलन होईल की या आधी झालेलं नव्हतं आणि यापुढेही होणार नाही अशा प्रकारचं संमेलन असेल असं मी तुला विनोद, नक्की मी तुझ्या बरोबर आहे, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे. त्याची कुठे नका, भीती बाळगू नका. हे संमेलन हे अत्यंत चांगल्या प्रकारे होणार आहे आणि तुम्ही दोघं या संमेलनासाठी झटणारे म्हणल्यावरती त्याची कुठलीही शंका बाबाराजेंच्याही मनात नसते. नागरिकांच्या आमच्यासारख्या लोकांच्या मनात तर नाहीच आहे, पण बाबाराजेंच्या मनात नसतं. मराठा मोर्चा बघितला, हरीश पाटलांची संघटन शक्ती बघितली, हरीश पाटलांचं आम्हाला कामाला लावण्याचं एक त्यांचं कसं बघितलं की कशा प्रकारे कामाला लावा, कोपऱ्यातला माणूस कसा उठवा, कोपऱ्यातला माणूस कसा जागा करावा. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हा मराठा मोर्चा हा साताऱ्यातून झाला होता. त्याने एक इतिहास निर्माण केला होता. त्यानं त्यानं शासनालाही हलवलं होतं आणि संपूर्ण प्रशासन सुद्धा कामाला लावायचं कसं हे हरीश पाटलांकडे होते हे आम्ही त्यावेळेला बघितलेलं आहे. नक्की साहित्य संमेलनातही हा जो शिलेदार आहे त्याच प्रकारे विनोद हा आपल्या सर्वांच्या बरोबर असणार आहे आणि ते आपलं नक्की भाग्य आहे. आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळ्यांनी इथं वक्तव्य केली. एक सांगतो फिरोज, लोकांच्या मनातला तू नगरसेवक आहे. इथे जे बसलेले त्यांनी प्रत्येकानं जरी 10 मतं आणली, हे जे 10 मतं आणली तरी साताऱ्यातला मताधिक्याचा विक्रम हा विलासपुरात झालेला असेल. तिकीट नक्की मला वाटतंय की इथं दुसरा काय पर्याय असेल असं मला वाटत नाही, कारण जनतेचा तो रेटा असेल आणि फिरोज तुझ्या कामाचाही तो दाखला असेल. त्यामुळे त्याची काळजी कुणी काय करायचं कारण नाही. पुन्हा एकदा या तो सर्व सत्कार मूर्तींना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. इथं मला बोलवलं, मला आपल्या समोर बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकाचे, फिरोजबाईंचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.